नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मे 2024 या कालावधीत गारपिटीमुळे आणि तसेच जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं किंवा फळपिकांचं नुकसान झालेलं होतं, अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदत वितरित करण्यासंदर्भात एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे। नक्की राज्यातील कोणकोणत्या 3 जिल्ह्यासाठी ही मदत वितरित केलेली आहे याच्याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, राज्यातील नक्की कोणकोणत्या 3 जिल्ह्यात ही मदत वाटप केली जाणार आहे याच्या संदर्भातला जी आर पाहायला आपण सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, मे 2024 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आणि माहे जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांचे व फळपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो। माहे मे 2024 या कालावधीतील सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे व गारपीट यामुळे झालेल्या शेतपिकांचे व फळपिकांच्या नुकसानासाठी एकूण 2748 बाधित शेतकऱ्यांच्या 1976 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 4,49,06,000 तसेच माहे जुलै 2024 या कालावधीतील सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानासाठी 18,336 बाधित शेतकऱ्यांच्या 6,413.47 हेक्टर आर बाधित क्षेत्राकरिता एकूण रुपये 6,29,58,000 इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच माहे जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील सततचा पाऊस, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानासाठी एकूण 1,551 बाधित शेतकऱ्यांच्या 3,485.42 हेक्टर आर बाधित क्षेत्राकरिता एकूण 2,05,51,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, या संदर्भात खाली चार्ट सुद्धा या जी आर मध्ये देण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मे 2024च्या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान देण्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील पहिला चार्ट आहे। तसेच जुलै 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यामध्ये मदत वितरित करण्यासंदर्भात दुसरा चार्ट आहे आणि तिसरा चार्ट अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने राज्यातील या एकूण 3 जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल। या पात्र जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी ची प्रोसेस राबवली जाईल आणि ई-केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर ही मदत वितरित केली जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जर तुम्हाला हा शासन निर्णय तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचा असेल तर www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता। हा जी आर डाउनलोड करण्यासाठी संकेतांक क्रमांक देण्यात आलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी जी आर वरती तुम्ही पाहू शकता। हा संकेतांक टाकून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हा जी आर डाउनलोड करा, सविस्तर वाचा आणि या व्हिडिओला एक छानशी कमेंट करायला सुद्धा विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।